तुमचाही आलू पराठा फेवरेट आहे का? पहा मग ही पद्धत. कणकेमध्ये थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालत घट्ट असं पीठ मळून घेतलं. थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 4 मिडियम साईजचे बटाटे उकळून घेतले आणि थंड झाल्यावरती बारीक किसून घेते. त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ घालायचं. थोडंसं हळद घातली, अर्धा चमच धने पावडर घातलं, अर्धा चमच आमचूर पावडर घालते आणि थोडीशी साखर घालते. आलं लसूण पेस्ट घातली, थोडंसं गरम मसाला घालायचा. हातावरती ओवा मी क्रश करून घातला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि आपली कणिकसुद्धा छान मुरले. एकदा कणिक मळून घेते. आता यातला छोटासा गोळा घेतला आणि पोळपाटावरती याची पुरी लाटून घेतली. आता तयार सारण यामध्ये भरायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते याप्रमाणे याची पारी लाटून घ्यायची आणि हाताने दाबून घ्यायचं. त्यामुळे सारण व्यवस्थित सगळीकडे पसरतं आणि अजिबात बाहेर निघत नाही. पराठा तयार झाला की तव्यावरती दोन्ही साईड तेल टाकून भाजून घेते. बघा अगदी मस्त असा हा टम्म आलू पराठा फुगतो आहे. तेव्हा अशा पद्धतीने केलेला आलू पराठा आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.